तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये जाता आपण पाहतोय निर्भया 7 स्टार या संघाकडून यश आणि रोहिदास ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीवरती गोलंदाज पहिला चेंडूवरती यश होतोय, क्लीन बोल्ड. ओम आपण पाहतोय गायकवाड गोलंदाजी मार्क वरती होते आणि पहिला चेंडूवरती यश प्राप्त करत असताना आपण पाहतोय गोडामे ब्रदर्स या संघासाठी पहिला चौकार मारला होता रवीने आणि इथून मात्र विकेट संपादित केली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. पुढील चेंडू आपण पाहतो सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली आहे आणि यस लेग बाईची एक धाव आहे. स्वतः संघ मल्लक आपण पाहतोय रवींद्रजी गोडांबे साहेब यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आणि इन ऍक्शन मध्ये आपण देखील त्यांना पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना. सुरेख गोलंदाजी अद्याप होते आपण पाहतोय. पुढील चेंडू नो चेंडू आहे आणि जाईल चौकारासाठी 4 धावा. एकंदरीत या चेंडूवरती धावा मिळतील 5. सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय तुषारजी क्षीरसागर साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि मयूर बरसवडे साहेबांना विनंती आपण त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. यस सामन्याला आपण पाहतोय सुरुवात आहे. चौकार वसूल गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन आपण पाहतो टॅपचा फटका होता. या चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाही. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ड्रायव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचं रूपांतर आपण पाहतो 4 धावेसाठी होईल. पहिल्या षटकाची होती समाप्ती. पंचांचा आलाय सिग्नल. आणि अंकुशजी गायकवाड साहेबांचं स्वागत राजेशजी गायकवाड साहेब करतील. साहेबांना विनंती आहे आपण या. अंकुश गायकवाड साहेब आणि राजेशजी. यस एका षटकानंतर 12 धावा आहेत आणि आता स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलेत रवी दादा. संघ मालक देखील आहे त्या संघाचे. पहिला चेंडू आपण पाहतो गिरकी घेणारा होता आणि इथून एक धाव तो घ्यायची आहे. फलंदाज रोहिदास होईल बाद. धोक्याची घंटा आपण पाहतो निर्भया 7 स्टार या संघाला इथून मात्र वाजली आहे. पहिले आघाडीचे 2 फलंदाज इथून मात्र माघारी परत आहेत यश आणि रोहिदास. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रसाद आपण पाहतो आता नेट नंबर 4 वरती आले. दाफुलकार धावा आहेत 12. पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळालंय रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त सॉफ्ट हँडने दिशा दिली. 1 धावेसाठी पंच सांगतील ही 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतो डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका आहे. रनआउटचा चान्स होता. डायरेक्ट हिट आहे. पंचांनी सांगितलं येस इट इज नोट आउट. यस 22चा रन आहे. यस 1 धाव मिळेल 22च्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रविदादांची होते मैदानामध्ये. इथून यष्टी रक्षकाने नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज हा देखील प्रसाद माघारी परतेल. स्वस्तामध्ये आता तिन्ही आघाडीचे फलंदाज माघारी परत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर. फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 13. माफी असं 14 धावा आहेत. पुढील चेंडू आपण पाहतो डाऊन द लेग. पंचांनी सांगितलंय येस इट इज व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने टच केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे
जो मात्र मिड ऑफला होता त्याला आता मात्र पुढे सरसावला. पुन्हा एकदा टॅप करायचा होता. यष्टीरक्षक इंटरेस्टेड बॉल अडवण्यामध्ये. षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत 15. कमी धावसंख्येचं आपण पाहतो आता इथून जमवली गेली 2 षटकांमध्ये निर्भय सेव्हन या संघाकडून. गोलंदाज आपण पाहतोय अजिंक्य आलेत सेकंडला. फलंदाज अनिल. हा चेंडू नो आहे आणि ड्राईव्ह केलाय आपण पाहतोय ऑफ साइडला आणि धावा मिळतील 4 पूर्ण. एकंदरीत धावा या चेंडूवर देखील 5 मिळतील. पुन्हा एकदा टॅप केला चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोन 1 धावेसाठी. धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र सिक्सर मारला आणि फलंदाज बाद. निर्भय आपण पाहतो ज्याच्या नावाने आज संघ बांधला गेला तो आता मैदानामध्ये. धावफलका धावा आहेत 22. शेवटचा चेंडू कदाचित बॅट शिकाडा आहे. झेल स्वीकारलाय. निर्भय देखील बाद होईल. पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22. आता मात्र इम्पॅक्ट प्लेयरचं आगमन मैदानामध्ये झालंय. धावफलकावर धावा आहेत 22. चांगली गोलंदाजी केली आपण पाहतो गोडांबे ब्रदर्स या संघाने. चला दादा आपल्याकडे जास्त टाइम नाहीये. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. हा चेंडू पाठवलाय सीमा पार चौकारासाठी. शेवट गोड केलाय खऱ्या अर्थानं निर्भय 7 स्टार या संघाने आणि चौकार वसूल केला. पहिल्या षटकाचा खेळ होतो समाप्त. धावफलकावर एकंदरीत धावा आहेत 26 आणि 27 धावांचं टार्गेट असेल गोडांबे ब्रदर्स या संघासमोर. चला फक्त खेळाडू मैदानामध्ये असतील. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचं. सत्तावीस धावेंचं टार्गेट आपण पाहतो सेट आहे गोडांबे ब्रदर्स या संघासमोर. धावा तर आता मात्र पडता पडता जमवल्या आहेत. मी तर म्हणे निर्भय सेव्हन या संघाने. धावफलकावर धावा होत्या एकंदरीत 26 आणि 27 धावेंचं टार्गेट आपण पाहतो. इथून मात्र सेट केलं गेलं. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. पहिला चेंडू रोहिदासचा राईट आर्म राऊंड विकेटने त्याला फक्त दिशा दिली आणि दिशाचं रूपांतर चौकारामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार. ओम गायकवाड आपण पाहतो स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवरती चौकार. हा चेंडू नो आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे उपस्थित. पहिल्या
एक चेंडूवरती आता 7 धावा मिळाल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावीने देखील हा सामना जिंकू शकतो. कदाचित हे यशने हेरलंय. पुढील चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह करायचा तर ऑन ड्राईव्हला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. पुन्हा एकदा पुढील चेंडू क्षेत्ररक्षक तिथे. मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं फुटबॉलचं पद्धत आली ते चेंडू पायाने अडवलाय आणि एकदा आपण पाहतो इन्व्हिटिव्ह कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू मारलाय बॉक्सच्या बाहेर 2 धावेसाठी. यस टॅपचा फटका होता. 2 धावा मिळतील. बॅटची कडा आहे. यष्टीरक्षक प्रसाद तैनात. बॅटची गट यस षटकाची होते समाप्ती. 9 धावा धावफलकावरती. आता येणारे चेंडू आपण पाहतोय 12 खरायचे आहेत. 18 धावा. टायमर देखील सेट आहे आणि दोन्ही संघांना मिळून 30 मिनिटांचा अवधी सामना कंप्लीट करण्यासाठी. याचा अर्थ की प्रत्येकी संघाला 15 मिनिटांचा अवधी 3 षटक फेकण्यासाठी. सर्व संघांनी नोंद घ्यायची की जेव्हा आपण कीपर चेंज करू तेव्हा मात्र लेग अंपायरला कॉल द्यायचा. आपण लॉंग राहणार आहोत की क्लोज या सर्व संघांनी नोंद घ्यायची. 12 चेंडू 18 धावांची गरज. आता गोलंदाज आपण पाहतोय यश जाधव आता गोलंदाजी मार्क वरती. 12 मध्ये 18 रोखायच्यात. पहिला चेंडू नो आहे. मात्र फक्त नोचीच एक धाव मिळेल. फलंदाज बाद नाहीये कारण नो चेंडू आहे. धावफलक आता पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावरती. अजूनही 17ची गरज. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये. इथून यश. याच दरम्यान आपण पाहतोय मोहन कांबरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. चौकार आलाय आपण पाहतोय तिथे मिसफिल्ड झाली आणि त्याचं रूपांतर 4 धावेंमध्ये. आणि मी गौतमजी गोडांबे साहेबांना विनंती करेल की आपण यायचं आणि गुलाब देऊन मोहन कांबरे साहेबांचं स्वागत करायचं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय 2 धावेसाठी. सोळा धावा झाल्यात. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गशाळ क्षेत्ररक्षण पाहतो आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये सातत्याने. ते मात्र खराब फिल्डिंग होत असते. नो बॉलचा इशारा आलाय वेस्टाईजच्या वरती आणि मेन पंचांनी सांगितले नो बॉल आहे. इथून मात्र आता निर्भय 7 संघ अडचणीत सापडलाय. त्या फलकावर धावा असतील आता 21. तर 6 धावांची गरज. डाऊन द लेग सोडून दिला. यस पंचांना देखील सांगितलं हा चेंडू वाईड आहे. तर 5 धावांची गरज. सॉरी 6 धाव 5. पुन्हा एकदा डाऊन द लेग. चार धावांची गरज असताना इथून मात्र चौकार ठोकलाय आणि चौकाराने सामना जिंकून दिला आपण पाहतोय. फलंदाज